नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. सर्वात आधी समजून घ्या की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आपण एखादा शेअर किंवा इंडेक्स सकाळी खरेदी करून त्याच दिवशी विकणे, म्हणजेच एका दिवसात खरेदी आणि विक्री पूर्ण करे, यालाच आपण इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतो. यात गुंतवणूकदार नव्हे तर ट्रेडर पैसे कमवतो. शेअर मार्केट सकाळी 9:15 ते 3:30 या वेळेत उघडत असतं. या वेळेतच खरेदी विक्री करून नफा मिळवायचा प्रयत्न केला जातो. याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. आता समजून घ्या मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये नफा जलद मिळतो, पण रिस्क देखील तितकी जास्त आहे. कारण किमतीत फार वेगाने बदल होतात. एका मिनिटात शेअर वर जातो आणि दुसऱ्या मिनिटाला खाली येतो. म्हणूनच यात डिसिप्लिन, चार्टचं ज्ञान, ट्रेंड समजून घेण्याची कला आणि रिस्क मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे टायमिंग, योग्य वेळी खरेदी आणि योग्य वेळी विक्री. दुसरा आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे नुकसान थांबवण्यासाठी आधीच ठरवलेली ही मर्यादा असते. स्टॉप लॉस नाही लावला तर आपलं कॅपिटल हे पूर्ण आपण गमवू शकतो. त्यासाठी स्टॉप लॉस लावणं हा खूप गरजेचा आहे मित्रांनो. जर ह्या दोन्ही गोष्टी नीट पाळल्या तर आपण एक छोटं नुकसान, मोठं नुकसान, असे बरेच छोटे मोठे नुकसान हे टाळू शकतो. समजून घ्या मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग हे फक्त पैशासाठी नाही तर सहनशीलता, एकाग्रता आणि निर्णय घेण्याची ताकद वाढवण्याचे शास्त्र आहे. जे लोक यात शिस्त पाळतात, रिस्क मॅनेजमेंट करतात आणि सतत शिकतात ते यशस्वी होतात. म्हणून लक्षात ठेवा, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे झटपट पैसा कमवण्याचे साधन नाही, हे फक्त प्रोफेशन आहे. योग्य ज्ञान, सराव आणि मानसिक स्थैर्य असेल तरच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सातत्याने यश आपण मिळवू शकतो. शेवटी मित्रांनो एवढंच सांगतो की जलद नफा मिळवण्यापेक्षा स्थिर आणि